स्वामी प्रचिती जीवनाची संगती, स्वामी प्रचिती जीवनाची संगती, करावे मनाने स्मरण, त्यासी स्वामी अनुभवास येती, त्यासी स्वामी अनुभवास येती, त्यासी स्वामी अनुभवास येती. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणतेही कारण असो, तुम्ही रागावू नका, चिडू नका, मोठ्यानं बोलू नका. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे मकर संक्रांत. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मकर संक्रांत खऱ्या अर्थाने निसर्गाने मनुष्याला दिलेले एक देणगी. आजपासून सूर्यदेवता आपल्यावर मेहरबान होणार आहेत. तिळातिळाने दिवस वाढत राहणार आहे. आपलं आयुष्यही असेच आनंदाने, प्रगतीने, सुखमय होऊन आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश वाढत जावो. सर्व निसर्ग आपणास आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करो आणि आपले संपूर्ण आयुष्य तीळ आणि गुळासारखे गोड गोड राहावे, ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते. नाते तुमचे आमचे हळूवार जपायचे, तिळगुळ हलव्यासंगे अधिक दृढ करायचे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हॅप्पी मकर संक्रांती. तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. तुमचा दिवस आनंदाचा व भरभराटीचा जावो आणि तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण करोत, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मंदिरात जाण्या अगोदर आपल्या सर्वप्रथम आपल्या घरातल्या सर्व स्त्री देवता आहेत त्यांना सर्वांना ओवाळून घ्यायचं. तर माझ्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्तीसुद्धा आहे. विठ्ठल रुक्मिणीला आणि आपल्या अन्नपूर्णा देवीला, महालक्ष्मीचा फोटो आहे. तर ह्या सर्व देवींना आणि आपल्याकडे परडीसुद्धा आहे. तर या सर्वांना ओवाळून घेतलं अगोदर आणि मगच मंदिरामध्ये जाणार आहे. तर हा आहे तुळशीचा खण. तर तो सुद्धा तुळशीमध्ये ठेवायला घेऊन चाललेले आहे. आता 5 तुळशींना ओवाळायचं आणि मग मंदिरामध्ये जायचं. तर विडा पूजण्याची आणि खण पूजण्याची पद्धत मी तुम्हाला थोडीशी सांगते. आमच्या भागातली म्हणजे आमच्या इकडे कशा प्रकारे खण आणि विडा पुजतात. तर हे बघा, हे जे आपण संक्रांती घेतल्या होत्या तर त्याच्यामध्ये हे सर्व वाण भरून ठेवायचं आहे. कारण आपण त्याची छान अशी हळदी कुंकाने बोटं लावून 5-5 त्याच्यावरती व्यवस्थित पूजा करून घेतली होती. तर आज सर्व वाण त्याच्यामध्ये भरायचं आहे. हळदी कुंकू लावून सर्व वाणांची पूजा, आपल्या संक्रांतीची पूजा करायची आहे. आणि विडासुद्धा बघा अशा प्रकारे मांडतात. तर हा माझा विडा आहे. सर्व वस्तू ह्याच्यावरती 5-5 आहेत. 5 पानं, 5 खारीक, 5 खोबरे, परत 5 हळकुंड, 5 सुपारी, 5 लवंग, 5 विलायची, 5 खडीसाखर, अशा प्रकारे हे सर्व 5-5 असं माझा विडा आहे. तर आमच्याकडे असाच विडा पुजतात. आणि विडा आमच्याकडं म्हणजे काहींचं प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. कोणाचा भोगी दिवशी असतो, कोणाचा संक्रांती दिवशी असतो, कोणाचा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्राती दिवशी असतो. तर अशा प्रकारे विडे घेण्याची सुद्धा पद्धत आहे वेगवेगळी. कोणाचा खूप मोठा असतो, ह्याच्यापेक्षा सुद्धा काही वस्तू जास्त असतात त्या विड्यांवरती. तर माझं सर्व वस्तू 5-5 अशा प्रकारे माझा विडा आहे आणि अशा प्रकारे पूजला जातो. सर्व वस्तू त्याच्यावरती भरून ठेवायच्या, त्याच्यावरती हळदी कुंकू ठेवायचं आणि विड्यावरचं हळदी कुंकू प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या सुवासिनींना लावायचं आणि त्यांनी लिहायचं. तर अशा प्रकारे हे विड्याचं महत्त्व आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवत आहे की विड्या पूजल्यानंतर हळदी कुंकू कसं लिहितात आणि त्याची प्रोसेस काय असते हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये शेवटी दाखवणार आहे. मी आणि आमच्या मईच्या घरी गेल्यावर हळदी कुंकू लिहायचा कार्यक्रम कसा असतो.
तर आता चालू आहे माझा विडा पुजायला आणि छान असं सर्व माझं झालेलं आहे आवरून आणि आता विडा पुजायची प्रोसेस चालू आहे. तर अशा प्रकारे माझा भोगी दिवशीचा विडा असतो. तर संध्याकाळी भोगी दिवशी 5-6 वाजता विडा पुजतात. तर अशा पद्धतीने माझा विडा पुजून झालेला आहे. आम्ही शहरात असून आमच्या लक्षात आहे, तुम्ही खेड्यातले असून तुमच्या लक्षात नाही. वय झाले का आता? पोतगी बसायला ती खाली ठेवून खाली ठेव पोतगी बसायला. तर हा विडा कसा घेतात हे तुम्हाला मी थोडीशी माहिती सांगते की हा विडा घेण्याची पद्धत कशी असते, म्हणजे नेमकं कशा प्रकारे विडा घेतला जातो. तर हे बघा, लग्न झाल्यानंतर ज्यांच्याकडे असा विडा असतो त्यांच्याकडून आपण विडा घ्यायचा असतो, म्हणजे विडा उचलायचा असतो. म्हणजे हे मांडलेलं असतं त्यापैकी एक घ्यायचं असतं आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी आपण सेम अशाच पद्धतीने विडा मांडायचा आणि त्यांचा त्यांना द्यायचा आणि आपल्यातला एक द्यायचा, अशी परंपरा आहे. आणि म्हणजे असे एकूण 2 विडे त्यांना द्यायचे, जो घेतलेला होता त्यांचा एक आणि आपला एक, असे मिळून ह्यातले 2 विडे त्यांना द्यायचे आणि नंतर कायमस्वरूपी आपण अशा पद्धतीने विडा मांडायचा. तर अशी असते विडा घेण्याची प्रोसेस. पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला समजलं नसेल तर. ज्यावेळेस ज्यांच्याकडं कोणाकडं विडा नाही त्यांना घ्यायचा असेल तर कसा घ्यावा, तर हा जो विडा असतो ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून हा एक घ्यायचा. जर आपल्या आईकडं, चुलतीकडं, नंदेकडं अशा कोणाकोणाकडं ज्यांच्याकडं असेल त्यांच्याकडून हा विडा उचलायचा, एक हा घ्यायचा, ह्या संक्रांतीला घ्यायचा आणि त्याच्या पुढच्या संक्रांतीला आपण सेम असाच विडा मांडायचा आणि त्यांचा त्यांना एक द्यायचा आणि आपल्यातला एक द्यायचा, असे 2 विडे त्यांना द्यायचे, म्हणजे त्यांचं त्यांना परत द्यायचा. आणि त्याच्यानंतर दरवर्षी ह्याप्रमाणे आपण जसा विडा घेतलेला आहे तशाच पद्धतीने असे विडे मांडून ठेवायचे आणि अशी पूजा करायची. तर अशी असते विडा घेण्याची प्रोसेस. तर मी माझं लग्न झालं त्यावेळेस आमच्या मोठ्या नणंदबाईचा घेतला होता, म्हणजे आमच्या मोठ्या ताईंचा, मिस्टरांच्या मोठ्या बहिणीचा. तर त्यांचा त्यांना लग्न म्हणजे घेतल्याच्या नंतर दुसऱ्या वर्षी देऊन टाकला आणि त्याच्यानंतर माझा विडा मी अशा पद्धतीने मांडत आहे. तर ही आहे आमच्याकडची सोलापूर भागातली पद्धत. काही भागांमध्ये वेगळी पद्धत असू शकते. प्रत्येक जिल्ह्याची, प्रत्येक भागांची पद्धत वेगळी असते. तर आमच्याकडची पद्धत मी सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीने विडा घेतला जातो आणि संक्रांतीचं सुद्धा असंच आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, हे गोड शब्द कानात पडले की खण, हळदी कुंकू, तिळाच्या पदार्थाचा खमंग सुवास, पतंग हे सर्व डोळ्यासमोर येऊ लागतं. या दिवशी दान देण्याचे देखील खूप महत्त्व असल्याचे सांगितले जाते. या दिवशी बायका काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात आणि विडा पुजतात, खण पुजतात. अखंड सौभाग्य लाभो यासाठी प्रार्थना देखील करतात. संक्रांतीला खण पूजा केली जाते. खण काळ्या रंगाच्या आणि तांबड्या रंगाच्या मातीचे असतात. यात शेतात पिकलेले नवधान्य भरून ठेवतात. गाजर, बोरं असे बरेच, हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं हे सर्व साहित्य भरून ठेवलं जातं. देवासमोर चौरंग मांडून छान अशी रांगोळी काढली जाते. त्यावर छान असं रेशमी वस्त्र पसरलं जातं. त्यावर आपले खण, विडा ठेवला जातो. ताटामध्ये भरून त्याची पूजा केली जाते आणि देवाला आपल्या खणाचं वाण दिलं जातं. तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवला जातो. अनेक ठिकाणी सुवासिनी हळदी कुंकू समारंभसुद्धा करतात. संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून डोक्यावरनं स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यायचे आणि हा पुजलेला
आपण जे देवासाठी घेतलेला जो खण आहे नित्य देवपूजा करायची आणि जो देवाचा घेतलेला जो खण आहे तो देवापाशी ठेवायचा, त्याच्यात सर्व भरायचं, त्याची पूजा करायची, ती तांदूळ व्हायचे आणि देवाचा देवाला ठेवायचा आणि तुळशीचा सुद्धा जो घेतलेला असतो तर तो तुळशीचा सुद्धा तुळशीपाशी ठेवायचा. आणि या दिवशी पुरणाचा नैवेद्य करतात आणि आपल्या जो विडा आणि खण असतो देवांना विड्याला खणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. आणि आजपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकाचा समारंभ केला जातो आणि प्रत्येक एक वस्तू कुठली तरी भेट म्हणून देतात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो, नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि आणखीन जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर चला भेटूया आपण एका पुढच्या अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा.